खाऊन आले म्हणून त्याच्या पाय गुणानं 1.5 इंची पाणी लागलं. नमस्कार. आज दिनांक 10 एप्रिल 2026. व्हिडिओ बघायचा असेल तर संपूर्ण बघा. आज सतत 10 वर्षाची परीक्षा संपली. गंगाखेड परभणीमधील ज्या शिंदे बाबांना जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरहून पिण्यासाठी पाणी आणावं लागत होतं, 400 फुटाचा बोर असतानासुद्धा, म्हणजे याआधी अनेक प्रयत्न त्यांनी केले, विहीरसुद्धा खोदली, पिण्याच्या पाण्याची सुद्धा परिस्थिती बिकट होती संपूर्ण उन्हाळाभर. आणि भगवंतानं 20 फुटाला आणि 50 फुटाला जे पूर्ण शिवारात पाणी नाही आहे सध्या, त्या डेपचं पाणी त्यांना 1.5 इंचाच्या वर पाणी दिलं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जिथं 200 फुटाच्या आसपासचं पाणी बोरवेल थांबलेत, तिथं 20 आणि 50 फुटावरचं पाणी आज रेग्युलर चालायला लागलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगतो की आपण फक्त पैशावर प्रेम करायला शिकलोत. आयुष्यात माणसावर आणि माणुसकीवर प्रेम करणं आपण कुठं विसरून गेलोत याचं आपल्यालाही भान राहिलेलं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतात. माझ्या आयुष्यामध्ये काय संघर्ष आहे माझ्या मनालाच तो माहीत आहे. पण एवढं निश्चित सांगतो की पैशानं काहीही मिळत नाही. पैशाने जे काही सुख मिळतं ते क्षणिक असते. निश्चित पैशामुळे आनंद भेटत असेल, बऱ्याच काही गोष्टी सुख समाधानाच्या तुम्हाला भेटत असतील, पण हा जो या बाबांचा आनंद माझ्या अंतःकरणाला आज झालेला आहे. आणि आजी म्हणत होती देव माणूस, आपण त्या भगवंताच्या पायाची धूळसुद्धा नाही. त्यामुळं आमच्यासारख्या दलिंदर माणसाला देव माणूस म्हणून देवाचा अपमान कोण करण्याची चेष्टा करू नये. इच्छा एवढीच आहे की बाबांनी आज मुलाखत टाकली, त्यांना कॅन्सर आहे तोंडाचा. काहींना हसायला येत असेल मुलाखत पाहून. त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम, बाबा बौद्ध समाजाचे, मी पाटील, कुठून एवढं प्रेम जोडलं. पण भगवंत जो आहे तो कुठला जाती धर्माचा भेदभाव पाहून माणसं जोडत नाही, तो लोक जोडत नाही, तर माणसाची माणसं आणि लोकांशी लोक जोडतो. बाबांचं पाणी त्यांना सतत भेटत राहो. बाबांनी फोनवर मी त्यांचा नंबर दिलेला आहे व्हिडिओमध्ये, सांगितलं होतं की बचाटे मला मरायच्या अगोदर पाणी बघायचं आहे. बघा, भगवंतांनी त्यांची हाक ऐकली. जे एवढ्या कठोर शब्दात जे बाबा बोललेत, अंतःकरणाला लागण्यासारखं आहे. बाकी ते झाडं लावतील निश्चित, मला त्याला सांगण्याची गरज नाही, अशी शाश्वती मनाला आहे. काही तर पाणी लागल्यानंतर आपण कुठं फीही घेऊ नये, त्यांचा परत फोनही येत नाही. थोडंसं दुःख वाटते की मी त्या पैशासाठी काम नाही करत हो. आज इथं वर्कशॉपला 10,000 कमवणाऱ्या 10-15 हजाराची कमाई सोडून तुमच्यासाठी नाही, ती मी माझ्या भगवंतासाठी काम करण्याचं ठरवलं आहे. अपेक्षा कोणाच्याच पूर्ण होत नाहीत, ना माझ्या घरच्यांच्या, ना तुमच्या घरच्यांच्या. पण एवढा निश्चित सांगतो की असेल त्यात समाधानी राहा. आज कोणाकडं अर्धा इंच पाणी असेल, पाऊण इंच पाणी असेल, झाडं लावा, झाडं जगवा. नक्की भगवंत तुमचं पाणी, जसे झाडावर तुमचं प्रेम वाढेल, जशी झाडं वाढतील तसं तो वाढवेल. एवढं या ईश्वराच्या साक्षीनं सांगतो आणि थांबतो. पाणी जाऊ द्या. जॉईंट करा, ते पाणी गरम करून याला जॉईंट करा. नमस्कार. चालू झालं का? नमस्कार. तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी,
बटाटे साहेबांना आम्हाला साईल घेतला असल्या कसा लय दे असल्यातून इतक्या लांबून आले शी सुद्धा घेतली नाही. पाणी लागलं 3 इंच पाणी लागलं बरं शी सुद्धा घेतली नाही. त्याचे धन्यवाद करतो. मजा करता देव माणूस हा. होऊन आले हां त्याच्या पाय गुणानं 1.5 इंची पाणी लागलं म्हणे. धन्यवाद. त्यांचा आभार व्यक्त करते असं म्हणा. आवाज व्यक्त करतो.